नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलं की नेटवर्क म्हणजे काय, त्याच्यानंतर नेटवर्कचे टाइप्स किती असतात, लॅन, वॅन, मॅन. आता आपल्याला बघायचंय की रिलायबल नेटवर्क. तर हे नोट डाऊन करून घ्या. फॉल्ट टॉलरन्स, स्केलेबिलिटी, सिक्युरिटी आणि क्वालिटी ऑफ सर्व्हिस. म्हणजे आता जर का आपण बोललो की कुठलंही नेटवर्क, म्हणजे आता तुम्ही फोनवरती बोलताय तर तुम्ही कधी बोलाल की माझं नेटवर्क रिलायबल आहे? पहिलं तुम्ही चालताय मोबाईलवर बोलता बोलता, किंवा तुम्ही बाईकवर आहे, किंवा तुम्ही गाडी चालवताय, तर तुमचं नेटवर्क आहे ते कुठल्याही क्षणी बंद होत नाही. तुम्ही कितीही लॉंग मुंबई टू पुणे पण फोनवरती बोलत चाललाय, तर ते की कुठलाही तुमचं फॉल्ट आहे की तुमचं नॉईस आला, काही आलं, तर ती फॉल्ट तुम्हाला नेटवर्क जो यूज करतोय त्याला कधीच कळणार नाही. स्केलेबिलिटी म्हणजे काय की आज तुम्ही नेटवर्क डिझाईन केलंय, 100 लोक फोन वापरतात. एका वर्षानंतर जर का 10,000 झाले तर तुमचं नेटवर्क तेवढ्या वेगाने तुम्हाला वाढवता आलं पाहिजे. त्याला म्हणतात स्केलेबिलिटी, मोजता आलं पाहिजे. म्हणजे जर का मुंबईची पॉप्युलेशन, मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या जर का उद्या 1 मिलियन झाली तरी तुम्हाला नेटवर्क देता आलं पाहिजे मुंबईमध्ये. त्यानंतरचं महत्वाचा पॉइंट आहे किंवा महत्वाचं जे आपण बोलू की सिक्युरिटी. तर मी जर का तुमच्याशी काही व्हॉट्सअपला मेसेज टाकलेला आहे तर मला असं वाटेल की आपल्याला एक मेसेज येतो की इनक्रिप्टेड बोथ द एंड. म्हणजे आता फक्त तुम्ही आणि ज्या माणसाला तुम्ही मेसेज पाठवलाय तोच हे रीड करू शकतो. त्याला म्हणतात सिक्युरिटी. आणि क्वालिटी ऑफ सर्व्हिस. आता क्वालिटी ऑफ सर्व्हिस म्हणजे काय की मी आत्ता बोललीय, तुम्हाला आत्ताच ऐकायला येते. असं होतंय का की 1 मिनिटानंतर तुम्हाला ऐकायला येते किंवा तुम्हाला 2 मिनिटानंतर ऐकायला येते? तर हे जे सगळं आहे ते क्वालिटी ऑफ सर्व्हिस मध्ये. क्वालिटी ऑफ सर्व्हिस मध्ये विविध प्रकार आहेत. जिटर आहे, थ्रूपुट आहे, हे आपण पुढे बघणार आहोत. पण क्वालिटी ऑफ सर्व्हिस म्हणजे तुम्ही त्याला मेजर नाही करू शकत. क्वालिटी ऑफ सर्व्हिस प्रत्येक युजरवरती डिपेंडंट आहे. एखाद्याला समजा आपण गाणं ऐकतोय तर एखाद्याला गाणं आवडेल, एखाद्याला आवडणार नाही. पण क्वालिटी, त्याच्या गाण्याची क्वालिटी आहे ती छान आहे का, म्हणजे त्याचा आवाज येतोय का, मध्ये मध्ये खरखर होते का. तर त्याच पद्धतीने जर का आपण नेटवर्क वापरतोय, आपण स्ट्रीमिंग करतो नेटफ्लिक्सचं, तर व्यवस्थित मला व्हिडिओ दिसतोय का, तर त्याला म्हणतात क्वालिटी ऑफ सर्व्हिस. तर हे जे नेटवर्क आर्किटेक्चर आहे, ह्या सगळ्या गोष्टींनी मिळून आपलं नेटवर्क आर्किटेक्चर आहे. तर नेटवर्क आर्किटेक्चर म्हणजे काय की टेक्नॉलॉजीज, ज्या कुठल्या टेक्नॉलॉजीज आहेत ज्या तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरला सपोर्ट करतात आणि ज्यामुळे तुमचा डेटा एका युजरकडून दुसऱ्या युजरकडे नेटवर्क वापरून ट्रान्सफर होतो किंवा मूव्ह होतो किंवा एकाकडून दुसऱ्याकडे जातो, त्याला म्हणतात नेटवर्क आर्किटेक्चर. परत एकदा समजून घ्या. नेटवर्क आर्किटेक्चर म्हणजे काय की टेक्नॉलॉजी, ज्या कुठल्या टेक्नॉलॉजीज आहेत, तुम्ही इथरनेट वापरताय, लॅन वापरताय, वॅन वापरताय, प्रोटोकॉल्स वापरताय, त्याच्यामध्ये टीसीपी, आयपी, टीसीपी, यूडीपी वापरताय, जे पण काही विचार वापरताय, जे की तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला सपोर्ट करताय आणि त्यामुळे तुमचा डेटा एका जागेवरून दुसऱ्या जागेमध्ये ट्रॅव्हल करतोय किंवा मूव्ह करतोय किंवा एका जागेवरून दुसऱ्या जागेमध्ये प्रवास करतोय, त्याला नेटवर्क आर्किटेक्चर म्हणतात. ह्या नेटवर्क आर्किटेक्चर मध्ये ह्या 4 ज्या गोष्टी आहेत, ह्या जर का व्यवस्थित त्या नेटवर्कनी कंप्लीट केल्या तरच तुम्हाला हे जे नेटवर्क आहे ते तुमचं नेटवर्क आहे ते लोक वापरतील. म्हणजे आज मी फोन का वापरतेय किंवा आज मी इंटरनेट का वापरतेय, कारण की त्याच्यामध्ये फॉल्ट टॉलरन्स आहे, स्केलेबिलिटी आहे, क्वालिटी ऑफ सर्व्हिस आहे आणि सिक्युरिटी आहे. तर आता फॉल्ट टॉलरन्स म्हणजे काय की तुम्ही, तुमचा हा पीसी आहे, युजर 1, हा युजर 2 आहे, हे दोघं जण आता कम्युनिकेट करतात. जर का हा राउटर बंद पडला तर काय व्हायला पाहिजे, ह्या राउटरने लगेच अल्टरनेट पाथ शोधला पाहिजे आणि ह्या युजरला न कळता लगेच दुसरा पाथ वापरून तुमचे पॅकेट ट्रान्सफर केले पाहिजे. ह्याला म्हणतात फॉल्ट टॉलरन्स. तर आता आपल्याला माहितीये की आपण जेव्हा डेटा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर वापरतोय तेव्हा आपण पॅकेट वापरतो आणि पॅकेट काय करतं, एका, हा स्विच आहे, राउटर आहे, एकाकडून दुसऱ्याकडे स्विचिंग होतं. तर पॅकेट स्विचिंग आहे, म्हणजे तुमचं जे पॅकेट राउटिंग आहे ते लगेच झालं पाहिजे. पण जेव्हा आपण नेटवर्किंग मध्ये 2 प्रकार आहेत, एक आहे पॅकेट स्विचिंग आणि एक आहे सर्किट स्विचिंग. तर पॅकेट स्विचिंग मध्ये काय होतं, पॅकेट ट्रॅव्हल करतं. मी तुम्हाला पुढच्या वेळेला पॅकेट स्विचिंग आणि सर्किट स्विचिंग पूर्ण एक्सप्लेन करेन, कारण की तो एक पूर्ण वेगळा पार्ट आहे. तर सर्किट स्विचिंग मध्ये हे पॉसिबल नाही, कारण की सर्किट स्विचिंग मध्ये डेडिकेटेड सॉकेट्स असतात. तर पुढच्या लेक्चर मध्ये आपण पॅकेट स्विचिंग आणि सर्किट स्विचिंग विथ एक्झाम्पल डायग्रामनी एक्सप्लेन करते. ओके. नेक्स्ट आहे स्केलेबिलिटी. तर स्केलेबिलिटी म्हणजे मी बोलले की जर का युजर्स वाढत गेले तर माझं नेटवर्कचा परफॉर्मन्स डिग्रेड किंवा खराब नाही झाला पाहिजे. त्यानंतर क्वालिटी ऑफ सर्व्हिस. तर क्वालिटी ऑफ सर्व्हिस बेसिकली आपल्याला एक, आपण विश्वास ठेवू शकतो की माझं जे पॅकेट आहे किंवा मी जे डेटा ट्रान्सफर केलेला आहे माझ्या नेटवर्क मधून तो एक रिलायबल, म्हणजे मी विश्वास ठेवू शकते की तो काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम न होता
सगळ्या युजर्सला किंवा ज्यांना मला डेटा पाठवायचा होता त्यांना भेटलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला क्वालिटी ऑफ सर्व्हिसच्या पॉलिसीज असतात. पॉलिसीज म्हणजे काय की प्रत्येक ऑर्गनायझेशन एक पॉलिसी तयार करतं की किती ह्याच्यामध्ये प्रायोरिटी. म्हणजे आता समजा तुम्ही मेल पाठवलात, ठीक आहे, तुमच्या ऑर्गनायझेशननी, तुम्ही MNC कंपनी आहे आणि तुमच्या CEO ला तुम्ही मेल पाठवलात, तर CEO काय करणार, तो पहिली प्रायोरिटी ठेवणार की त्याच्या सबऑर्डिनेट जो पण त्याचा डायरेक्टर आहे त्याचं मेल वाचणार, त्यानंतर मॅनेजरचं आणि त्यानंतर वर्करचं. तर अशा पॉलिसीज असतात की ज्याच्यामध्ये नेटवर्क ठरवतं की कुठलं पॅकेट पहिल्यांदा ट्रान्सफर करायचं. म्हणजे जर का माझ्याकडे ॲट अ टाइम मला डेटा पाठवायचा आहे, मला व्हॉइस पाठवायचा आहे, तर आपण क्वालिटी ऑफ सर्व्हिस त्या पॅकेटची डिफाईन करू शकतो की हे हायेस्ट प्रायोरिटी आहे. हे एक आपल्याला फ्लॅग भेटतो. तो जर का तुम्ही 1 केलात म्हणजे क्वालिटी ऑफ सर्व्हिस हायेस्ट केली, तर त्या नेटवर्कमध्ये जाताना ती पॅकेट तुम्हाला क्वालिटी ऑफ सर्व्हिस हायेस्ट देणं आहे. त्यानंतर आहे नेटवर्क सिक्युरिटी. तर हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला सिक्युअर हवंय. म्हणजे जर का गौतम आहे, गौतमचा हा PC आहे, गौतमनी जर का ह्याच्यावरती लॉग इन केलेला आहे, तर मला नाही वाटत की दुसऱ्या कोणीतरी माणसाने त्याचा पासवर्ड यूज करून त्याला लॉग इन केलं पाहिजे किंवा त्याचा डेटा त्यालाच दिसला पाहिजे. तर हे अनऑथोराइज ऍक्सेस आपल्याला नको आहे. हे कोण करतं, तर ऍडमिनिस्ट्रेटर, जो नेटवर्क चालवतोय त्याच्याकडे आपल्याला ऍक्सेस असतो की जो सॉफ्टवेअर रन करतो. तर नेटवर्क सिक्युरिटीमध्ये त्याचे 3 बेसिक रूल्स आहेत. एक आहे कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी आणि अवेलेबिलिटी. आपल्याला आता नेटवर्क सिक्युरिटीमध्ये काय काय ते इश्यूज हँडल करतात. तर पहिला आहे नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युरिटी, म्हणजे नेटवर्क कसं बनवलेलं आहे त्याची सिक्युरिटी काय आहे. त्याच्यानंतर तुमचा जो डिव्हाइस आहे त्याची फिजिकल सिक्युरिटी, म्हणजे त्याचं कोणी जो डिव्हाइस आहे तो एखादा पोर्ट कोणी जर का फिजिकल म्हणजे काय, आता मी एखादा पोर्ट कनेक्ट केला आणि कोणीतरी येऊन काढलं, तर ती सिक्युरिटी सुद्धा फिजिकल सिक्युरिटी आपल्याला बघायला पाहिजे. नाहीतर आपण काय करू, आपण फक्त सॉफ्टवेअरवर बघत बसू की अरे ही कमांड रन होत नाहीये. पण जर का एखाद्याने जाऊन त्या वायर्सच बदलल्या तुमच्या राउटरच्या, तर तुम्हाला सिक्युरिटी ही पण फिजिकल सिक्युरिटी चेक करावी लागेल. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की दुसरा कोणीतरी पर्सन आहे, समजा माझं जीमेल आहे, तर कोणीतरी दुसराच माणूस माझं क्रेडेन्शियल घेऊन ते ओपन करतोय, तर हे आपल्याला नाही पाहिजे. अनऑथोराइज ऍक्सेस नाही पाहिजे. त्याच्यानंतर आहे इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. म्हणजेच काय की जो डेटा आपण नेटवर्कवरती ट्रान्समिट करतोय, म्हणजे जो डेटा आपल्या नेटवर्कमधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चाललेला आहे, तो आपल्याला सिक्युअर करायचा आहे. आणि त्याचे आपले 3 गोल्स आहेत, कॉन्फिडेन्शियलिटी, इंटिग्रिटी आणि अवेलेबिलिटी. For more information of this topic, don't forget to subscribe my channel Pinnacle.